या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत। स्वामी कृपेनेच जीवनात आरोग्य, स्थैर्य, समाधान आहे। त्यामुळे पुन्हा एकदा अक्कलकोटला येऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्याचा मानस होता। ती इच्छा आज पूर्ण झालीये। मी व माझे कुटुंब स्वामी समर्थांच्या कृपेचे ऋणी आहोत। त्यामुळे स्वामींच्या वटवृक्ष देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। ते नुकतेच अक्कलकोट दौऱ्यावर आले असता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास आवर्जून भेट देऊन स्वामी समर्थांचं मनोभावे दर्शन घेतलंय। या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश शिंगळे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांचा श्री स्वामी समर्थांचं कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केलाय। या प्रसंगी फडणवीस यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत। श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतल्यानंतर जाता जाता त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून मंदिरात होत असलेल्या विविध विकासाभिमुख कामे पाहून व मंदिर समितीचे उपक्रम जाणून घेऊन समाधान व्यक्त केलंय। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार राजाभाऊ राऊत, तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी बापू पवार, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, उपाधीक्षक विलास यामावार, पीआय जितेंद्र कोळी, पीआय महेश स्वामी, मंदिर महाराज पुजारी अरुणभाऊ लोणारी, श्रीशैल गवंडी, यशवंत धोंगडे, रामचंद्र समाने, राजाभाऊ झिंगाडे, ॲडव्होकेट विजय हर्डीकर, सुनील पवार, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटके, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।